गीता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे शुक्रवार आणि प्रत्येक शुक्रवारी प्रभातचं वर्क फ्रॉम होम असतं. सॅटर्डे संडे सुट्टी असते. सो 3 दिवस आमचा वीकेंड असतो आणि त्यामध्ये मग आम्ही बाहेर वगैरे जायचं असेल किंवा काही कामं असेल ते करत असतो. पण काल परवापासून आरवला सर्दी झाली होती थोडीशी, म्हणजे फारशी नव्हती. घरीच आम्ही त्याला म्हणजे थोडंसं वाफ वगैरे दिली होती. पण काल संध्याकाळपासून अचानक मला पण त्याची सर्दी लागली आणि खूप जास्त सर्दी नाही आहे, पण मग थोडंसं घसा वगैरे असेल, डोकं जड झालं, डोळ्याला पाणी येतं आहे आणि नाकात पण थोडंसं असं कसं तरी होतं आहे. सो सकाळी उठायची तर अजिबात इच्छा नव्हती, पण लहान मुलं घरात असल्यावर आपल्याला उठायलाच लागतं. सो काल पण प्रभातचं पण थोडंसं पोट बिघडलं होतं, मग रात्री पण आम्ही कमीच खाल्लं होतं. त्यानंतर मग सकाळी म्हटलं थोडंसं वरण भात लावूया, म्हणजे आरवलाही खायला होईल आणि आम्हालाही होईल. दुसरं काही जास्त करायची माझ्या अंगात ताकद नव्हती, पण झोपून राहण्यापेक्षा थोडंसं उठून काम वगैरे केलं की बरं वाटतं, म्हणून सकाळी सकाळी आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर थोडंसं बरं वाटलं, फ्रेश वाटलं एकदम. आज ऊन पण छान पडले बाहेर. त्यानंतर वरण भाताची तयारी वगैरे केली, कुकर लावला आणि थोडेसे कपडे वगैरे सुकायला कालपासून टाकले होते ते घेऊन आले घरामध्ये. आणि जसं जसं आवडेल तसं तसं थोडं थोडं का होईना काम करूया म्हटलं. आणि मी काल ठरवलं होतं की उद्या ब्लॉग बनवूया. त्यानंतर असंच चाललंय की उद्या बनवू परवा बनवू, गेले बरेच दिवस मी काही ब्लॉग वगैरे बनवत नाही आहे, पण ठरवलं होतं. आणि म्हणलं आज जरी फील होते तरी तसंही आरवमुळं मला दिवसभर आराम करायला म्हणजे भेटणारच नाही आहे. सो म्हटलं थोडं थोडं काम करूया, म्हणजे आपल्यालाही फ्रेश वाटत राहील आणि थोडंसं शूट पण होऊन जाईल. बऱ्याच दिवसापासून हे देवघर मला क्लीन करायचं होतं. अधूनमधून ते क्लीन करायला लागतं, कारण धूळ तर येतच राहते. अजून कर्टन्स वगैरे आमची ऑर्डर आलेली नाही आहे, त्यामुळे थोडंसं डोअर वगैरे ओपन असतात आणि धूळ येत राहते. पण आरव काय मला ते करू देत नव्हतं. तसे माझे जे देव वगैरे आहेत ते आमच्या गावालाच आहेत, त्यामुळे जास्त टाक वगैरे असतात देवाचे, ते काय मी गावावरून आणलेलं नाही, कारण कधी कधी आपल्याकडून देवपूजा करणं होतं, कधी होत नाही. त्यामुळे ते गावाला फॅमिलीमध्ये सगळे करतात, तर तेच ठीक आहे म्हटलं, थोडे दिवस तरी नको. तसं मी ठरवलं होतं इकडे आल्यावर देवघर घेईल मोठं, पण सध्या तिथं जागा पण नाही उरली आहे. सो मी सध्या तरी हेच देवघर ठेवलं आहे. मग 4-5 दिवसापूर्वी हे लावून घेतलं, ते ठेवूनच दिलेलं होतं इतक्या दिवस. आणि जे काय माझ्याकडे 2-3 मूर्ती वगैरे आहेत त्या क्लीन करून ठेवूया म्हटलं, पण आरव मला ते काही करू देत नव्हता. कुकर लावलं होतं तोपर्यंत म्हटलं चला थोडंसं कपडे वगैरे घड्या घालून घेऊया, पण ते जर वेळेत घड्या घातल्या नाही ना तर दिवसभर वेळच मिळत नाही आणि आरव ना इकडे तिकडे ते सगळं सामान फेकत असतो. म्हणून म्हटलं चला हे पहिलं काम करून घेऊया, तोपर्यंत शिट्ट्या वगैरे होत नाही. आता यांचं पण घरून काम चालू आहे, त्यामुळे आरवला पण तिकडे जाऊ न देणं हे एक मोठं काम असतं. आणि ते घरी असल्यानंतर जेवण जे आहे ना आमचं त्यांच्या अकॉर्डिंगच चालतं, म्हणजे त्यांची दुपारची सुट्टी वगैरे जेव्हा होईल, मीटिंग वगैरे असेल त्याच वेळेला आम्ही जेवण करतो. सकाळी नाश्ता वगैरे केलेला असतो. नाहीतर इतर वेळी जेव्हा मी एकटीच घरी असते ना तर तेव्हा मी 11, 11:30 किंवा जर भूक लागली तर लवकर पण जेवून घेते. पण ते जर घरी असतील आणि त्यांचं वर्क फ्रॉम होम असेल किंवा वीकेंड असेल तर थोडंसं उशिराच आमची जेवणं होतात. तर तोपर्यंत थोडंसं जेवढं काम आवरता येईल तेवढं आवरून घेऊया म्हटलं. त्यात पण आरव चांगला नादी लागला होता, खेळत होता मस्त. आणि हा बेड आल्यापासून तर खूप काळजी घ्यायला लागते, त्याला एकट्याला सोडणं तर अवघडच झालं आहे, कारण दरवाजाचं जे लॉक आहे ना त्याला ते पण ओपन करता येतं, तो एकटा पण रूममध्ये येतो. सो त्याच्याकडे जास्तच लक्ष द्यायला लागतंय आजकाल. आता आरव तर बऱ्यापैकी त्याच्या हाताने खायला वगैरे लागलं, जास्त त्रास पण देत नाही, फक्त त्याच्याकडे लक्ष ठेवायला लागतं. पण त्याचं एकच सवय आहे की तो सू वगैरे केलेली सांगत नाही, त्यामुळं मला रोज भरपूर कपडे धुवायला असतात. बऱ्याच वेळा मग मी ते व्यवस्थित डेटॉलमध्ये भिजवून वगैरे कधी कधी मशीनला लावते, किंवा त्यानंतर कधी कधी मला ते हाताने पण धुवायला लागतात. आता 1-2 महिन्यामध्ये त्याला एकदा ट्रेनिंग दिली ना आम्ही, म्हणजे पॉटी ट्रेनिंगचं पॉट पण आणलं आहे, मग ते एकदा त्याला कळायला लागलं ना की मग त्यानंतर त्याचा काही फारसा त्रास राहणार नाही. मग त्याला प्ले स्कूलला वगैरे घालायचा आम्ही विचार करू शकतो. बाकी तो इतका समजदार झाला ना, अजिबात त्रास वगैरे देत नाही. कधी कधी ऐकत नाही, पण मग बऱ्याच वेळा तो व्यवस्थित राहतो. आणि मी एकटी घरी असले ना की फारसा त्रास तो देत नाही, माझा ऐकतो. पण आम्ही दोघं असलो ना की मग तो दोघांचाही नाही ऐकत, जरा जास्तच लाडात येतो.
पण आता हे जे आरवचं कपाट आहे ना, ते मला दिवसातून 2-3 वेळा तरी आवरायला लागते, कारण त्याचे कपडे वाळत घालायचे, सुकलेले आणायचे, हे माझं कायमच चालू राहतं. कधी कधी मी घड्या घालते, कधी कधी तसेच कोंबून देते, त्याला काही ऑप्शनच नसतो. त्यानंतर मग हा तर काही झोपत नव्हता, तसा तो 12-12:30पर्यंत झोपतो, पण आज 1 वाजले तरी झोपना. आता ह्यांची पण जेवायला यायची वेळ झाली, म्हणलं पटपट फोडणीचं वगैरे तयारी करून घेऊया. आणि मला पण भूक लागलेली होती. आता काल पण व्यवस्थित जेवण झालं नव्हतं, सकाळी पण फारसा काही नाश्ता वगैरे नव्हता केला. मी उठूस तर यांनी अंडी वगैरे उकडली होती, मग मी पण त्यातलं 1 अंडं खाल्लं होतं. मग जास्त काही नाश्ता नव्हता झाला. आरवला त्यांनी खायला नेलं होतं, खालून फिरून वगैरे आणलं होतं, आणि त्यामुळे त्यांनी पण, मी आजारी असल्यामुळे त्यांनी मला आज उठवलं नाही. बऱ्याच दिवसानंतर मी उशिरा उठले, नाही तर रोज रात्री 2ला झोपो किंवा 3ला झोपो, सकाळी 6-6:30ला उठणं तर माझं चालूच आहे. त्याच्यामुळंच मी आता बऱ्यापैकी डाएट प्लॅन वगैरे चेंज करते, चहा पण सोडायचा विचार करते. आता मी आजच ठरवलं होतं की आजपासून चहा सोडेल, पण असा घशाचा प्रॉब्लेम झाला आहे. आणि जे टी लवर आहे त्यांना माहिती आहे की तुमचं जर डोकं जड झालं, सर्दी झाली किंवा काही जरी प्रॉब्लेम असेल ना, तर चहा पिऊ वाटतो, चहा पिल्याशिवाय काही बरं वाटत नाही. आता हे माझ्या घशाला फोडणी देणं असं म्हणतात. त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की काय हा फालतूपणा, ते तर काय चहा घेत नाही. तसं मी चहाशिवाय राहू शकत नाही, पण ज्या गोष्टीशिवाय आपण राहू शकत नाही ना, ती जर सोडून बघितली आणि ती जर आपण करू शकलो ना, तर आयुष्यात आपण सगळं करू शकतो. कारण मला ना जास्त चहा पावडरचा चहा घ्यायची सवय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सकाळी सकाळी चहा घेतल्यामुळे ॲसिडिटी होते, बऱ्याच वेळा डोकं दुखतं आणि एकदम मळमळ जळजळ वगैरे पण होते. त्यामुळे मला बऱ्याच दिवसापासून चहा सोडायचा आहे. सो हेच मी सांगत होते की झोप वगैरे माझी प्रॉपर होत नाही, त्यामुळे माझ्या चेहऱ्याला पण सूज आल्यासारखं झालं आहे. पूर्ण म्हणजे बॉडीमध्ये पण भरपूर चेंजेस वगैरे झाले. वेट लॉससाठी जे मी ट्राय करते तो पण प्रॉपर होत नाही आहे. सो मी ती जी माझी जर्नी आहे ना, इथून पुढं चालू करते. ते जर व्यवस्थित झालं त्याचा पण एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. बाकी डिलिव्हरीमध्ये काय काय मी जे काय फेस केलं आहे, किंवा डिलिव्हरी असेल त्यानंतर जे पोस्टपार्टम आहे यावर पण मला व्हिडिओ बनवायचे. कारण हे सगळं आपल्याला आधी माहीत नव्हतं, हे काय काय असतं. जेव्हा स्वतः त्या गोष्टीतून जातो ना, तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचे इम्पॉर्टन्स कळतं. आणि तेव्हा मी जेव्हा यूट्यूबवर या सगळ्याची व्हिडिओ बघते, तेव्हा मला कळतं की याची माहिती असणं किती इम्पॉर्टंट आहे. सो आता मी लवकर भांडी वगैरे सगळं आवरून घेतली. जेवणाचं भांडी असेल ते मी आधीच आवरून घेते, म्हणजे नंतर जास्त भांडी वगैरे पडत नाही. आणि ही जी ड्राय बाल्कनी आहे ना, याला वरती छत वगैरे नाही आहे. आणि इथं कबुतरं की पारवं आहेत, ते तर इतकी घाण करतात ना. आल्यापासून मी 2-3 वेळा साफ केलं आहे. आणि माझं असं होतं की मी ही बाल्कनी पण आधी डेकोरेट करायचं ठरवलं होतं, पण नंतर मी विचार केला की सध्या तरी मी विचार करते की मी आता बेसिन चालू करेल भांडी वगैरे घासायला. हे मोठं बेसिन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये एकतरी कोपरा असा असला पाहिजे ना, की जिथं आपण आणून कुठलीही वस्तू टाकू शकतो. थोडंसं अडगळीचं सामान म्हणूया, किंवा असा कोपरा जिथं खूप आपण स्वच्छता करू शकत नाही रोज रोज. सो तेच मी ट्राय करते. आता लवकरच ही बाल्कनी पण पूर्ण क्लीन करून घेईल. आणि त्यानंतर आरव झोपी गेला. मी पण 1 तासभर मोबाईल बघत बसले होते. झोप तर काय मला आली नाही. आणि उठल्यानंतर चहा ठेवला पहिला, पण आजचे दिवस चहा घ्यायचा तर घेऊया. आणि चेहरा बघा माझा कसा झाला आहे. मी कॅमेरा ऑन केला, पण मला माझ्याच चेहऱ्याकडे बघवत नव्हतं, असं डोळ्याला पूर्ण जळजळ वगैरे होते. सो बघूया, आज जर बरं नाही वाटलं तर उद्या डॉक्टरकडे जायला लागेल. पण एवढी काही सर्दी नाही आहे मला, म्हणजे थोडासाच त्रास होतो आहे. फारशी सर्दी नाही आहे की मी काहीच करू शकत नाही किंवा खूपच डोळ्याला पाणी वगैरे येतं आहे. सो ठीक आहे, आजचा दिवस तरी मी ॲडजस्ट करते. बघूया. बाकी मला डॉक्टरकडे जायला किंवा दवाखान्यात जायला अजिबात आवडत नाही. मी जितकं टाळता येईल ना तितकं टाळत असते. आता ही सवय काही चांगली नाही आहे, पण तरी असतं एकेकाचं की काही लोकांना डॉक्टरकडे जायला थोडासा कंटाळा येतो. त्यानंतर मस्त छान चहा केला. तर ते दोघंही थोडासा आराम करत होते. आणि त्यानंतर प्रभातला म्हटलं की मी चहा बनवते, तोपर्यंत तुम्ही आरोजवळ थांबा. मस्त चहा वगैरे पिला. आणि चहा पिताना पण मी तेच विचार करत होते की आता उद्यापासून चहा सोडायचा आहे. मग आता बघूया. आता प्रभात ब्लॅक कॉफी कधीमध्ये घेत असतात, तर ब्लॅक कॉफी मी घेण्याचा ट्राय करेल. जेव्हा मला चहा प्यायची इच्छा होईल ना, तेव्हा मी मस्त अशी कडक ब्लॅक कॉफी करून पिला. आता याच्या पलीकडची एक गोष्ट म्हणजे गेली 1-1.5 वर्ष जो मी चहा पिते ना, तो शुगर फ्रीचा पिते, शुगरचा नाही पित. फक्त गावाला गेल्यावरच मी साखर टाकलेला चहा पित असते. सो आता ते पण मी ठरवलं की घरामध्ये शुगर फ्री आणायचंच नाही. आणि साखरेचा चहा काय मी पित नाही, त्यामुळं किती इच्छा झाली ना तरी चहा काय मी बनवून पिणार नाही. आता असं मनातल्या मनात मी ठरवलं की एखाद्या दिवशी जर पाऊस वगैरे आला किंवा असं काही 4-5-8 दिवसातून वाटलं की चहा पिऊया, तर मी पीत जाईल. असं स्वतःवरती बंधन इतकं पण नाही घालायचं की आपल्याला हे म्हणजे असं काही एवढं पण काही प्रॉब्लेम नाही आहे. जस्ट चहा ही गोष्ट फार चांगली नाही बॉडीसाठी. आता मी असं ऐकलं आहे की कॉफी ठीक आहे, ती पण ब्लॅक कॉफी. सो मी ब्लॅक कॉफी चालू करेल. जेव्हा जेव्हा मला चहा पियायची इच्छा होईल ना, तेव्हा मी कॉफी घेत जाईल. आता बघू याचा रिझल्ट कसं येतो आहे.
त्यानंतर माझी सवय आहे की मी जितकं लवकर स्वयंपाक करून घेईल ना तितकं माझा मूड चांगला राहतो. जर 7-7:30 वाजून गेले किंवा 6-6:30 वाजले ना की नंतर मला स्वयंपाकाची इच्छाच राहत नाही आणि थोडीशी चिडचिड पण होते किंवा असं वाटतं की चला आज मसाले भातच करूया, आज सिंपल बनवूया. सो लवकरच मी स्वयंपाकाला लागले. आता उद्या बाजार होता शनिवारचा, म्हटलं आता थोडीशी वांगी बटाटे उरलेले त्याची भाजी करून टाकूया. सो ते कापायला घेतले आणि आरो पण माझ्या पायाजवळ येऊन खेळत होता. तर यांचं पण काम थोडंसं राहिलेलं आहे. 5:30-5:45 त्यांचं काम असतं. आज ते 5:15 बाहेर आले होते, पण म्हटलं ते येऊपर्यंत थोडंसं आरोला बघता बघता भाजीची तयारी करून घेऊ. आता गव्हाचं पीठ आम्हाला दळायला आज घेऊन जायचं आहे. आता बघूया आज जमतंय की नाही. तसं प्रत्येक शुक्रवारी आम्ही बाहेर जात असतो संध्याकाळी यांचं काम झाल्यानंतर, पण आज काही वाटत नाही जाणं होईल म्हणून. तर बघूया. त्यानंतर मग त्याला बघता बघता लसूण सोलायला घेतला. आता त्याचं कसं तो सोफ्यावरून पडायची वगैरे भीती त्याला अजून एवढं कळत नाही, त्यामुळे त्याच्याजवळ बसून घेतलं. म्हटलं चला थोडं हळू काम झालेलं चालेल, पण मग त्याच्याकडे पण लक्ष द्यायला लागतं. आज थोडं फास्टमध्ये भाजी बनवून घेऊ म्हणून आलं लसूण पेस्ट, त्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून त्याची पेस्ट बनवून घेतली. त्यामुळे थोडेसे घरचे मसाले ॲड केले, बाहेरचे मसाले काय मी वापरतच नाही. माझ्या सासूबाईने जो मसाला पाठवला आहे घरून तिचं लाल तिखट आणि एक काळ्या भाजीचा मसाला आहे तो टाकून मग मी वांगे आणि बटाटे त्याच्यामध्ये उकडायला टाकून दिले आणि मिक्स भाजी करून घेतली. आता माझा मूड असला ना की मी निवांत भाजी बनवते, पण ही भाजी तरीही खूप छान झाली होती. सो ही तुम्ही ट्राय करू शकता, खूप फास्ट होते. त्यानंतर भाकरी पण करून घेतल्या. सो हाय एव्हरीवन, दर फ्रायडेला आम्ही ना यांचं काम झालं ना की बाहेर जात असतो, म्हणजे खाली चालायला किंवा काहीतरी थोडंसं स्वीट वगैरे घेतो, नाश्ता खातो आणि मग वरती येऊन जेवण करतो. तर आज मी आजारी आजारी तर म्हटलं आज काय आपलं जाणं होणार नाही, पण ऐन वेळेला मला दळण टाकायला जायचं. 2-3 दिवसापासून मी गव्हाचं दळण करून ठेवलं आहे, जरा दळण ठेवून येऊया. आणि एक तुळस पण मला आणायची आहे, जमलं तर नर्सरी वगैरे तिकडे भरपूर आहे, तर त्या तुळस मी घेऊन येईल. सो एकदम आजारी असल्यामुळे दिवसभर असं अवतारांनी असं डोळे वगैरे हे झालेत ना, म्हटलं थोडेसे कपडे वगैरे बदलूया, तर खाली फिरून आलं की बरं होईल. आणि आज मी जे ट्राय केलं आहे ना ते मला असं वाटतं सगळ्यांनी ट्राय करायला पाहिजे. म्हणजे मी एवढी आजारी नाही, मला फक्त थोडीशी सर्दी झाली आणि डोकं जड झालं आहे, घसा वगैरे दुखतो. जर तुम्ही जास्त आजारी असाल तर असं करू नका, पण मी इथून पुढे तरी मी तर असंच करणार. जर आपण आजारी ना तर उठून थोडंसं काम करा, जास्त काम किंवा मग काहीतरी एंटरटेनमेंट असं मोबाईल बघा, टी व्ही बघा, थोडं आंघोळ करा, फ्रेश व्हा, थोडंसं आवरा, त्यांनी खरंच बरं वाटतं. आज मला म्हणजे तसं तर लहान मुलं असताना आपण तर झोपूच शकत नाही, तो माझ्याकडे ऑप्शनच नव्हता, पण तरी थोडं पडल्या काम करणं किंवा बाहेरून ऑर्डर करणं एवढं मी करू शकले असते. आज बाहेरचं खाल्ल्यानंतर अजूनच पोट वगैरे खराब होतं, बट ह्यावेळेस मी ठरवलं की नको, थोडंसं उठून घर साफ करू, थोडंसं काही ना काही छोटं काम करू, जेणेकरून आपल्याला चांगलं फील होईल. आणि खरंच ते वर्क केलं आहे आज. चला फायनली आम्ही जातोय बाहेर आणि थोडंसं आवरून गेलं की आपल्याला बरं वाटतं. आवरून तर मी काय आवरलेलं वगैरे नाही, फक्त सनस्क्रीन लावलेली, पावडर तर मी लावतच नाही. सो मस्त म्हटलं थोडीशी कानातली वगैरे घालून सिंपल टॉप घातलाय आणि चालली बाहेर. सो चला, हा विकेंड तर खराब जाणार नाही. तसे दर विकेंडला मी काही ना काही शॉर्ट्समध्ये तुम्हाला शेअर करत असते. आता ह्या विकेंडला काही कोणी गेस्ट वगैरे नाही आहे, शनिवारचा बाजार असेल, भाजीपाला वगैरे लावणार, त्याचा आमचा दिवस निघून जातो कपडे वगैरे धुण्यामध्ये. संडेलाही काय वेगळं नसतं. आता बऱ्यापैकी फर्निचर वगैरे झालंय, फक्त कर्टन्स येतील 2-3 दिवसामध्ये. आता मी जे माग वस्तू तुम्हाला दाखवल्या त्या व्हिडिओमध्ये त्या मला भिंतीला लावायच्या आहे. सो तेच, बाकी काय नाही. कसला घाम आलाय. व्हिडिओ बनवताना मला फॅन बंद करायला लागतो आणि अशी कंडिशन होते. चला बाय. Let the breeze tell us where to go. Every step a beat we can make. Life's a tune, sing it till we break. Concrete warm under my bare feet. Crowds moving like a heartbeat. Skipping stones in city streams we find. Let's write a new story, leave the old behind. Someone's cooking love in the air, I swear. Every spark in their voices shows they care. Colors. आता दळण होईपर्यंत आम्हाला फिरायचं होतं. आता आमचं एकच काम राहिलं होतं, फक्त तुळस घ्यायची आहे आणि नर्सरी पण जवळच आहे. मग हे बोलले की चला थोडंसं संध्याकाळची वेळ छान वाटते तर फिरून येऊया. मग तिथंच आम्ही भटकत बसलो, रस्ते पण मोकळे होते
आणि फ्रायडे त्यामुळे सगळे ऑफिसेस वगैरे पण लवकरच बंद झालेले असतात. मग थोडंसं खायला गेलो. आता माझी काय खायची इच्छा नव्हती, पण यांना वाटलं चला बाहेर आलो, हिला काही खायला वगैरे नाही घातलं तर परत नंतर बोलेल की तुम्ही काही खाऊ नाही घातलं. माझी खरंच इच्छा नव्हती, पण म्हटलं चला ते घेऊन गेले. तर आता भरपूर ऑप्शन होते, पण काहीच खायची इच्छा नव्हती. मग थोडीशी बालुशाही घेतली, एक 3च पीस मी घेतले होते. मग ते खाल्ले. आता आरवला म्हटलं दे ना मला खायला, तर तो काय द्यायला तयार नाही. आता आम्ही काही त्याला एवढं स्वीट देत नाही, पण आज काय तो हातातून सोडायला तयार नाही. आता त्याला आम्ही स्वीट देत नाही, त्यामुळं त्याला कधीमध्ये खायला भेटतंय. त्यानंतर नर्सरीला गेलो आणि तिथे जाऊन पण प्लांट्स बघितले मी. ते एवढे पण छान काही प्लांट्स नव्हते. आता बऱ्यापैकी प्लांट्स जे आहेत ना ते आमच्या गावाला घरी पण आहेत आणि खूप महाग आहेत. कुंड्या पण खूप महाग आहेत. जास्त गाडीवर मी घेऊन जाऊ पण शकत नव्हते. म्हटलं थोडे थोडे प्लांट्स लावूया. अजून प्लांट्स कुठे लावायचे काय ते पण आम्ही जागा तयार केलेली नाही आहे. गावावरून पण भरपूर घेऊन येऊ. मग फक्त एक कुंडी घेतली मी. त्यानंतर मग साधी तुळशीचं रोप घेतलं. आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल ते कुठं लावले ते. आणि त्यानंतर घरी यायला निघालो. घरी आलो, जेवण केलं, आरवला खायला वगैरे घातलं. आज लवकरच त्याला झोपी लावून म्हटलं आणि मूवी लावला होता. आता हा जो अपूर्वा मूवी आहे ना, मी इन्स्टावर त्याची रील बघितली होती आणि खूप छान मूवी आहे, तुम्ही पण बघू शकता. सो 1-1.5 तासाचाच मूवी आहे. तर हा मूवी मी नक्की रेकमेंड करेल. छान इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मूवी बघितला आणि आरवला झोपी लावले. सो असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.